अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे। नववधूच्या मांडीवर डोके ठेवत नवरदेवाने प्राण सोडले, परंतु हे कशामुळे झालं ते पहा। नारायण बोगा हा अत्यंत साधा होता। 15 वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरपले, तेव्हापासून घरी आई आणि नारायण दोघे राहायचे। कित्येक वेळा आईने काबड कष्ट करून आपणास मोठे केले, यामुळे तिच्या मदतीला चांगली सून हवी असे त्याला कायम वाटायचे। म्हणून यंदा नारायणने लग्न करायचे ठरवले। आईनेच मुलगी बघितली। 30 एप्रिल छत्तीसगड राज्यातील मानपूर चौकी तालुक्यातील माधवपूर येथील फेरूराम कुमटे यांची मुलगी दीपिका आणि त्यांचा रीतिरिवाजप्रमाणे विवाह झाला। दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभ पार पडला। लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितलं होतं, त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तरी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला। त्याला बरे वाटू लागले, मात्र पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागले। त्यामुळे तो मित्र आणि नववधूला घेऊन स्वतःच मोटरसायकल चालवत वासरी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली। मोटरसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकले आणि तिथेच त्याने प्राण सोडला। या घटनेमुळे गहाणेघाटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। नारायण व दीपिकांचे लग्न होऊन 3च दिवस झाले होते। अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच नारायणला नियतीने हिरावून घेतले, त्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले। लग्नामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण या घटनेने हे क्षण दुःखात बदलले। संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे।